संजय राऊतांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांवर हल्लाबोल आहे। मजबूत विरोधी पक्षनेता काय असतो ते देशानं काल संसदेत पाहिलं। एकट्या राहुल गांधींनी भाजपच्या मंत्र्यांना गुडघ्यावर आणलं असं राऊत म्हणतात। भाजपा मंत्र्यांना लोकसभा अध्यक्षांकडे संरक्षण मागावं लागलं असं देखील राऊत यांचं वक्तव्य आहे। राहुल गांधींचं कौतुक करताना संजय राऊतांचा भाजपला खोचक टोला आहे। काल राहुल गांधींचं भाषण हे देशाला दिशादर्शक आणि मार्गदर्शक होतं। राहुल गांधी यांनी भारतीय जनता पक्षाच्या नकली हिंदुत्वाचा मुखवटा काल उतरवला। राहुल गांधींनी काय काल चुकीचं सांगितलं? राहुल गांधींनी काल नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या तोंडावर सांगितलं की हिंदुत्वाचा ठेका तुम्ही घेतलेला नाही मोदी, आणि भारतीय जनता पक्ष म्हणजे हिंदुत्व नाही। हिंदुत्वाची व्याप्ती, हिंदुत्वाचा विचार खूप मोठा आहे जो तुम्हाला कधी समजलेला नाही। 9 मंत्री, 1 गृहमंत्री आणि 1 अकेला सब पर भारी म्हणजे नरेंद्र मोदी, या सगळ्यांना काल राहुल गांधी भारी पडले। कालचं चित्र फार विचलित करणारं होतं। खरं म्हणजे 10 वर्षात प्रथम देशाच्या मजबूत गृहमंत्र्यांना संसदेमध्ये ओम बिर्लांकडे प्रोटेक्शन मागावं लागलं, हमें संरक्षित कीजिए। कालपर्यंत ह्यांच्यापासून आम्हाला संरक्षण मागावं लागत होतं, एवढी यांची हुकुमशाही आणि दादागिरी होती। पण राहुल गांधींनी काल त्यांना गुडघ्यावर आणलं संसदेमध्ये। राहुलजीने एकही शब्द हिंदू धर्माच्या विरुद्ध बोलले नाही, आरएसएस आणि भाजपाच्या ठेकेदारी विरुद्ध बोलले। त्यामुळं आज त्यांना आग लागली, त्यांना झोंबलं, मिरची झोंबली, आणि त्यामुळे ते अशा प्रकारचे नेरेटिव्ह सेट करण्याचं काम जे नेहमी करतात आणि बोट दुसऱ्याकडे दाखवतात, हेच काम त्यांनी केलंय। संविधानाच्या संदर्भात नेरेटिव्ह स्टेट केलं असं बोलत होते। त्यांच्या 6 खासदारांनी खुलेआम सांगितलं 400 पार होने दो, हम संविधान बदलेंगे, हे सांगितलंय। त्यामुळे लपून कुठे आहे? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।